चला आता आज बनवूया शेवग्याची रस्सा भाजी। शेवग्याच्या शेंगांचे असे लांब लांब तुकडे करून घेतलेत मी। जेवढे होईल तेवढे साल वरच्या काढून घ्यायच्या। चला भाजीला फोडणी देऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवलंय, त्यामध्ये टाकलं मोहरी, जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकूया हळद, लाल तिखट, आपला घरी बनवलेला काळा मसाला थोडासा, त्यानंतर टाकलाय कढीपत्ता आणि हे वाटण आहे ताईंनो, जे की मी माझ्याकडे अवेलेबल असतं नेहमीच। खोबरं आहे, लसूण आहे, थोडीशी कोथिंबीर आणि एखादी दोन हिरवी मिरची टाकून मिक्सरला हे छान बिना पाण्याचं दळून फ्रीजमध्ये ठेवते मी। 8 ते 15 दिवस छान टिकतं आणि तुम्ही कोणत्याही भाजीला पटकन यूज करू शकतात। हे मिश्रण टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकलंय मी आणि छानपैकी आपलं मसाला परतून घेतलाय। हिंग टाकलाय थोडासा, छानपैकी हे सर्व एकजीव करून घ्यायचं। तेल सुटोस्तोवर मस्तपैकी परतून घ्यायचं, त्याने भाजीला चव खूप छान लागते, भाजीचा रंग पण सुरेख येतो। त्यानंतर यामध्ये टाकूया शेवग्याच्या शेंगा, त्या पण मसाल्यामध्ये ह्या छानपैकी परतून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर यामध्ये टाकूया पाणी। पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा, तुम्हाला जेवढं जसं घट्ट पातळ आवडत असेल त्या हिशोबाने। आणि मीठ टाकूया चवीनुसार आणि झाकण ठेवून छानपैकी आपली भाजी शिजवून घेऊया। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तयार झाली आपली मस्तपैकी शेवग्याची भाजी। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।